मी पण येतो. आदिराची काळजी घ्या आणि कळवा मला काय. आजी हे हे काय आहे सगळं? मला खरंच माहित नाही आहे. ह्यातलं काहीच आमचं बोलणं झालेलं नाही आणि मुळात रोहन रोहन नाही करू शकत. हे तो खूप साधा समंजस मुलगा आहे. पण यू डोंट वरी, काय झालंय हे मी विचारते त्याला. रोहन इतक्या टोकाचा निर्णय घेईल असं खरंच नाही वाटत आहे मला. वाटलं तर मलाही नव्हतं ग, पण हे सगळं चुकीचं आहे ना. हो, म्हणजे त्याला माहिती आहे की अधिरा त्याच्यावर किती अवलंबून आहे आणि त्याच्याशिवाय ती कशी अशी सैरभैर आणि वेडीपिशी होते ग. त्यांनी नको होतं ना असं करायला. देवा, माझ्या अधिराला ना हे सगळं सहन करण्याची ताकद दे बाबा. बस बाळा, किती रडशील बस. डिवोर्स नकोय म्हणतात, मी नाही जगू शकत, मी नाही जगू शकत. असं काही होणार नाही बाळा. अगं नुसती नोटीस आली म्हणजे डिवोर्स होतो का लगेच? डिवोर्स म्हणजे काही खेळ आहे का? मी असं होऊच देणार नाही. मी आहे ना, मी सगळं आधीसारखं नीट करेन. ओके, तू आता रडणं थांबव आणि परत आदिरा, हे असं काहीही करायचं नाही वेळासारखं. स्वतःच्या जीवाचं बरं वाईट होईल असं अजिबात वागायचं नाही. अगं वेडे, तुझा जीव मला माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तुझ्यासाठी जगतोय मी. तुला काही झालं तर कसं जगू शकेल मी, सांग मला. माझ्यावर विश्वास आहे की नाही, सांग मला. आहे की नाही? आहे ना? बस मग मी सगळं नीट करेन. ओके, सगळं नीट करेन. शांत हो बाळा, डोंट वरी. करेन. फायनली मॉम, डिवोर्स पेपर्स आले. इतक्या लवकर येईल वाटलं नव्हतं. पार्टी तर करायलाच पाहिजे, काय ताई? हो. मम्मा, अगं काय झालंय? तू खुश का नाहीयेस? सगळं तर तुझ्या मनासारखं झालं ना? काय मनासारखं झालंय? अधिराने जे आज केलं ते मला कळत नाही. ही मुलगी एवढी एक्स्ट्रीमला कशी काय गेली? त्या रोहनसाठी स्वतःचा जीव द्यायला निघाली. इडियट. सोड ना मॉम, आदिराला कुठे सिरियसली घेतेस? तिला तर सवयच आहे ड्रामा करायची. ड्रामा? अगं पण त्या ड्रामा मध्ये तिचे हातपाय तुटले असते, डोकं फुटलं असतं तर काय झालं असतं? कोणासाठी करते मी हे सगळं? माझ्या डॉलसाठी करते ना. काहीही झालं तरी डॉलच्या डोक्यातून रोहनचं भूत उतरवायलाच पाहिजे. काय बोला. मिळाली ना नोटीस? हो, मिळाली ना. एकदम नोटीस तिथं धमाकेदार एंट्री केली आमच्या घरात. सगळ्यांना कळलं. बघा, मी केलं की नाही माझं काम अगदी प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं तसं. आता तुमची पाळी आहे. एवढ्यात कुठे? ऍक्च्युली फक्त ना तुम्हाला एक करावं लागेल. काय आता? सांगते. माझ्या अधिराचं आणि रोहनचं बोलणं होणार नाही ह्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण रोहन जर अधिराशी बोलला ना तर तिचं मन लगेच बदलू शकतं. अरे असं कसं बोलता तुम्ही? ते काय मला विचारून बोलतात का एकमेकांशी? मी कसं थांबवणार त्यांना? अहो सोपं आहे. त्याच्या मोबाईल मधून अधिराचा नंबर ब्लॉक करून टाका. त्याच्या लक्षात पण येणार नाही. आणि बाकी काय करायचं ना ते मी बघते ना. ठीक आहे, चला बाय. हे वा, एक मिनिट. किती कामं सांगता तुम्ही मला? एक 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 काम सांगता आणि मी ते करत जाते. तुम्ही मला आता तुमचं प्रॉमिस पूर्ण करायला हवं. एक तर मला नव्या घराचे वेध लागले. तुम्हाला कळत नाहीये का माझी अडचण? हो ना, तुम्ही काळजीच करू नका. लवकर करा प्लीज. आता तरी ठेवू का फोन? ठेवा. हे नवीन काम म्हणून ठेवलं तर कसं करणार मी? चार्जिंगला लावतो फोन. अरे तिकडे हे बघा, माझं एक काम करणं बाळा. काय? रोहनच्या फोन मधून अधिराचा फोन
ब्लॉक करून टाकलं. काय काय सांगते मला करायला तू मम्मी? काय ते शेवटच्या नंतर नाही सांगणार. शाळी ग माझं बाळ, ते तुला सगळं येतं, तू हुशार आहेस ना. कर ना, कर. नंतर करते. अरे कर ना, आता नंतर चान्स नाही मिळणार. कर ना. काय मला हे काही पण करायला लावते जया. तू मी पाया पडू का तुझ्या? नको 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 नको. प्लीज 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 कर ना. शाळी माझी नको. पासवर्ड माहितीये का? खूप बेसिक आहे. त्याचा बर्थडेच आहे पासवर्ड. लवकर येईल तो. झालं? हं? शाळा ग माझं बाळ, ते आले 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 आले. तोंड बंद ठेवायचं, सांगायचं नाही कोणाला. चालेल. मम्मा अरे काय 4000. कशाला तू बंद ठेवायचे 4000. देऊ ग? 4000. 4000 कशाला पाहिजेत? नेल्स करायचे. 400 रुपयात होतात नेल्स. कुगीच काहीतरी करू नको. 4000. बाबांना सांगू. हे चोपी ना मी तुला. 3000 घे ना, माझ्याकडे 3000च आहेत. रोहन दादाला पण सांग. मारीन तुला. खूप होतात 3000. हं? म्हणते. मोजू नको, आता तेवढेच आहेत. छान आहे, बरोबर दिलेत. काय झालं नक्की? काय केलंय या मुलाने? फोन घे, फोन घे. कशी काय नोटीस पाठवू शकतो? दिस इज नॉट ॲट ऑल एक्सपेक्टेड फ्रॉम यू रोहन. बाबांना फोन करू का? एक मिनिट मी फोन ट्राय करते आता रोहनला, त्याच्याशी बोलून बघते. बस बस, एक शब्द यानंतर बोलायचं नाही. भेटलो होतो मी रोहनला, तुमच्या बाबांबरोबरच भेटलो होतो. खूप समजून सांगितलं त्याला. म्हटलं रोहन, आदिराला भेट, बोल तिच्याशी. काय मतभेद असतील, काय भांडण असतील ते मिटवून टाक बाबा. तुमचं लग्न झालंय आत्ताच्या आत्ता, नवीन लग्न आहे. ऍडजस्टमेंट करायला वेळ लागतो. समजून घ्या एकमेकांना. तुमच्यातलं प्रेम फक्त लक्षात ठेवा, ते आठवा. बाकी कुठल्याही गोष्टीला महत्व देऊ नका. सगळं समजून सांगितलं, सल्ले दिले, शहाणपणा शिकवला, ऐकून घेतलं त्याने नीट. मला असं वाटलं पटलं. आणि आज एकदम डिवोर्सची नोटीस. काय समजायचं या सगळ्याला? म्हणजे मूर्ख समजत होता का तो मला? गंमत करत होता माझी? नाही. अहो, तुमचा भाऊ आहे ना तो स्वानंदी मॅडम. आपण दोघं मिळून हे सगळं मिटवणार होतो. काय झालं त्याचं? सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅमिलीला धरून ठेवणारा मुलगा वाटला होता मला रोहन. मग त्या फॅमिलीत अधीरा येत नाही? येते. कोणाला विचारून घेतला हा निर्णय त्यांनी? एवढा मोठा निर्णय घेताना आपण कोणाशी तरी बोलावं, कोणाला तरी विचारावं असं वाटलं नाही? नोटीस पाठवली म्हणजे हीच गोष्ट त्याच्या डोक्यात होती का? म्हणजे मनापासून तिने हे सगळं केलं. काय समजायचं काय आधी? स्वानंदी मॅडम सांगा ना. आदिराचं काय घेऊन बसलाय? मला स्वतःला खूप धक्का बसलाय. काही चुकलं नाही आदिराचं, बरोबरच आहे ती. कोणाची हीच अवस्था होईल